एसक्यूएल इंटरव्ह्यू मध्ये तारखेवरचे प्रश्न विचारले की गोंधळ होतो. मग हा बिटवीन ऑपरेटर शिका. नमस्कार मित्रांनो, डेटा फिल्टरिंगसाठी TCS आणि इन्फोसिस सारख्या कंपन्यांमध्ये बिटवीन ऑपरेटर हा इंटरव्ह्यूअरचा फेवरेट टॉपिक आहे. आज आपण ठराविक तारखांमधील डेटा कसा काढायचा हे पाहणार आहोत. प्रॉब्लेम स्टेटमेंट आहे डिस्प्ले orders placed between 1st January 2024 and 31st March 2024. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर आपल्याला फक्त तिमाहीचा म्हणजे फर्स्ट क्वार्टरचा डेटा हवा आहे. बाकी काही नको. हे अगदी बजेट बनवण्यासारखं आहे. आपण फक्त ठराविक महिन्यांचेच खर्च चेक करतो. बरोबर? चला तर मग ओरॅकल अपेक्स मध्ये ही क्वेरी लिहूया. सिलेक्ट स्टार फ्रॉम ऑर्डर्स where order date between 01-JAN-2024 हे सिंगल कोट मध्ये लिहायचंय and सिंगल कोट मध्ये 31st MAR म्हणजे मार्च 2024. लक्षात ठेवा, बिटवीन वापरताना सुरुवातीची आणि शेवटची तारीख दोन्ही रिझल्ट मध्ये इन्क्लूड होतात. रन केल्यावर फक्त 3 महिन्यांमधले ऑर्डर्स तुम्हाला दिसतील. सिनियर डेव्हलपर म्हणून इंटरव्ह्यू मध्ये इम्प्रेस करायचं असेल तर ही प्रो टिप नक्की वापरा. नेहमी सांगा बिटवीन इन्क्लुसिव्ह आहे, पण जर तुम्हाला टाइम कंपोनेंट नको असेल तर ट्रंक फंक्शन वापरून ऑर्डर डेट हा कॉलम वापरणं जास्त सेफ असतं. प्रोफेशनल कोडमध्ये डेटा फॉर्मॅट बद्दल म्हणजे DD-MON-RR ही क्लॅरिटी ठेवणं खूप महत्वाचं असतं. आता तुमचा टर्न. होमवर्क नोट करा बरं. प्रॉडक्ट्स टेबल मधून ज्यांची किंमत 1000 ते 5000 च्या दरम्यान आहे त्यांची लिस्ट काढा. तुमची एसक्यूएल क्वेरी कमेंट्स मध्ये लिहा. कीप कोडिंग. हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.